मंडळी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, तशीच जगण्यासाठी रटाळ आयुष्यातही करावी लागते आनंदाची पेरणी. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्ही कधी चायनीज नूडल्स बरोबर गावरान ठेचा आणि त्यावर अशी मस्त साजूक तुपाची धार असं एकत्रित खाल्लंय? नाही? आधीमध्ये असं ट्राय करायला हवंय तुम्ही. हां, म्हणजे आम्ही आमच्या हास्य जत्रेमध्ये असं काहीसं ट्राय केलं आणि त्यांनी धमाल उडवून दिली. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. रिॲक्शनचा बादशाह अंशुमन विचारे, साताऱ्याचा आबा हलगी फेम रोहित चव्हाण आणि स्वीट अँड क्यूट रसिका वेंगुर्लेकर यांचं. बा मुलायचा होशियार, हलगी सम्राट, लंबळक भंबळक भूषण, लंबळक भंबळक नायक, महाराज रोहित. बदल चल फालतूगिरी, चल चालू कर. काय लगा ए लगा सोन्या लगा, काय लगा अर्धच म्हणलंच होई लगा, सगळं तरी म्हणायचं नाहीच होई. मी एवढ्या तोऱ्यात आलो होतो, सगळं म्हणायचं नाही लगा. महाराज आली 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 आली. प्रधानजी कुठे? प्रधानजी कशाला पाहिजे तुला? आपल्या लग्नाचा अँसरी वन्सरी आहे का नाही? लग्नाचा बर्थडे आहे का नाही आपल्या? येडं कुठचं गोड गोड महाराज, किती गोड तुम्ही. आणि ते अन्सारी वन्सारी नसतं महाराज, अॅनिव्हर्सरी असं असतं. महाराज भावना महत्वाची, अॅनिव्हर्सरी भावना महत्वाची आहे का नाही? मग असू दे महाराज. प्रधानची कुठे? कशाला प्रधानची पाहिजे तुला? मी त्याला केक आणायला पाठवलाय. काय सांगता? महाराजांचा महाराजांचा गंगळाक भंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक हे असो. गे बसला का? सगळं चुकीचं म्हणतंय. मग कसं बोलायचं? तसं नसतंय ते. इकडे येतो, इकडे इकडं उभा राहा. आता तू महाराज आहे समज, मी प्रधानजी आहे. तू महाराजाचा रोल करायचा. कसं म्हणायचं असं माहिती आहे का? हे करत गपकीच्या गाडगी लागते, गाडगाड गाडगी गाडगी ढाक डांगाला ढाक. महाराजांचा विजय असो. डंग टाक. कसं आहे ना, असं असं म्हणायचं असतं. प्रधानजी हा बोला महाराज. आमच्यासाठी आणि राणी सरकारांसाठी शयन कक्ष खाली करा. रंगळक 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 ढकाक ढकाक ढकाक. काय मज्जा येते करा. महाराज अजून काय काय करू? बाहेर बोर्ड लावून टाका, डू नॉट डिस्टर्ब. अरे लई भारी बोर्ड. रंगळक 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 डंग टाक. महाराज अजून काय काय करू? सकाळी 5 वाजेपर्यंत डू नॉट डिस्टर्बच करा. अरे ढंगळक 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 ढंगळक. महाराज सकाळी 5 पर्यंत हक्कलक डंगळक हक्कलक डंगळक. मज्जा येते मज्जा येते. महाराज अजून काय काय करू? द्राक्षापेक्षा आणा जरा. द्राक्ष कशाला? कशाला म्हणजे काय? एक द्राक्ष तोंडात ठेवणार आणि राणी सरकार तोंडाने असं अर्ध तोडणार. अयो लय भारी दिसते मला. अर्धा जवळ जा की जरा. इकडे सरकार इकडे जरा. काय द्राक्ष आहे ती एवढी एवढीशी असते ती? काय काकडे आहे का? जवळ जा. हात रक्कळक 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 ढंगक. कळलं का? असा प्रधानजीचा रोल करायचा असतो. कसला भारी केला महाराज. मग पुढचे काही दिवस करा ना, मला अभ्यास चांगला होईल माझा. मग चालतंय चालतंय. नको आहो पण आज नको. का गा? आमच्या लग्नाचा अन्सारी वान्सारी आहे आज. अन्सारी वान्सारी अॅनिव्हर्सरी. येडच आहे. आता उठा तिथनं तुम्ही. आता माझं मला राजा करूया, तुमचं तुम्ही प्रधानजी करा. ऐक नाही. चिकटू नका, लांबा. बर प्रधानजी. जी महाराज. झाले का सगळी तयारी? सगळी तयारी झाली महाराज. फक्त पेपर सह्या करायच्या बाकी आहेत. कसलं पेपर आहे? काही नाही, आपल्या राज्यात युद्ध सुरू झालंय ना, म्हणून मी 1 लाख सैनिकांचा इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्या आत्ताच्या आता सह्या हव्यात तुमच्या. चालतंय चालतंय. नको पण हे सगळ्या सह्या आत्ताच करायला पाहिजे ते. महाराज उद्या करूया की महाराज. अन्सारी वान्सारी आहे लग्नात आमच्या. अहो पण युद्ध सुरू झालंय महाराज, आणि उद्या युद्धात सैनिक जर मेले तर ते पैसे आपल्यालाच मिळतील महाराज. आणि त्या शत्रू पक्षाने आपल्याला तहासाठी बोलवलेलं आहे. हाय का बघा, हे असं असतंय बघा.
आपण त्यासनी चहासाठी बोलवतोय आणि ते आपल्याला तहासाठी बोलवतोय. तर चालतंय तहासाठी तर तहासाठी, पण त्यासनी सांगून ठेवा मला कमी साखरेचा तहा लागतो. पण त्या तहा बरोबर सोबत इस्किट चालेल? चालतंय की. पहिले हे स्किट करा आधी. कारण सह्या करा ना महाराज. हो बघा सह्या केल्या पाहिजे. करा ना. सह्या केल्या पाहिजे त्या. सह्या केल्या पाहिजे त्या. प्राणी सरकार हा गप्प का तुम्ही? आता लेखकानेच वाक्य कमी दिलेत मला. प्रधानची तुमची वाट पाहून पाहून मी किती व्याकुळ झालो माहितीये का? राणी सरकार मी तुमच्या अॅनिव्हर्सरीची तयारी करत होतो. आमची अॅनिव्हर्सरी आम्ही फक्त तुमच्या बरोबरच सेलिब्रेट करणार आहे. राणी सरकार तुमची इच्छा मी पूर्ण करणार. आपण सेलिब्रेट करूया. मी इथेच आहे. मी पण इथेच आहे. लय चावाट बोलू नका हो. इथं माझं लक्ष केंद्रित होत नाही. मग जरा हळू बोला, मला सगळं ऐका येतंय. सया चुकत्याच्या माझ्या. महाराज ह्या सह्या झाल्यानंतर 1,00,000 घोड्या आणि 50,000 हत्तींचा पण इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्या पण सह्या आताच करायच्या आहेत. आजच होय. हे एवढ्या सह्या केल्या तर माझी बोट बघा कशी आग काढल्यात. एवढ्या अजून सह्या करायच्या माझ्या मरस्तवर बोट अशीच राहतील. हे कसं बघायचं आता केक कसा कापणार मी असा. अरे हो, केक वरून मला आठवलं. प्रधानजी महाराजांनी तुम्हाला केक आणायला सांगितलं होता. कुठल्या फ्लेवरचा केक आणला तुम्ही? हा काय महाराजांसारखाच आहे. कुठं? ब्लॅक फॉरेस्ट. हा, महाराज काय करताय तुम्ही? मला युद्धजन्य परिस्थिती असताना तहाची बोलणी चालू असताना हातात शस्त्र घेऊन चालणार नाही. पण हे शस्त्र कुठं आहे तेव्हा ती? ही केक कापाय सुरी घेतल्या ती पण प्लास्टिकच्या या. अहो पण कशाने काहीतरी कापणारच आता. हो तह म्हणलं सांगा राणी सरकार. महाराज हे बघा, एक वेळ तुम्ही केक कापला नाही तरी चालेल, पण तह मोडता कामा नये. मग जे कोण कापायचं मग मला? महाराज अॅनिव्हर्सरी आहे की नाही आपली, आपण केक कापला पाहिजे. पण तुम्ही नाही म्हटल्यावर अॅनिव्हर्सरीला एकटीनेच केक कसं कापणार ना? कोण बरं माझ्या बरोबर केक कापणार? प्रधानजी. काय हो 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 काय हो, मला विचारू की तरी त्यासनी. त्यांची काय पर्सनल काम असते ती का नसते ती? आपली सगळी खाजगी कामं त्यासनी सांगायची. प्रधानजी हा कापा की केक. चला या घ्या केक कापूया. हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी. मला पण केक द्या की. मला पण केक द्या की. होय मला पण केक द्या की. मला केक पाहिजे. मला केक पाहिजे. महाराज मला केक पाहिजे. उठा ना तुम्ही. काय करताय? आमच्या लग्नाचा बर्थडे आहे. तुम्ही दोघंच केक खाताय गुलू 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 गुलू. मला पण केक पाहिजे. महाराज निदान असं बोटानं असं क्रीम तरी चाटवा की मला. तुम्ही उठा 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 उठा. महाराज राज्यात युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यात राज्याचा राजा केक खातोय. बघताना कसं वाटेल ते? आपण मला केक खायचा. अहो कुणी बघितलं तर काय म्हणेल? केक खाय बघायला कोण आहे इथं तवा ती? आपण तिघच आहे की. आपण कोणी फोटो बिटो व्हायरल केला तर? अरे हो, पण फोटो कुठं काढली ते अजून आपण? फोटोवरून मला आठवलं, महाराज आपली अॅनिव्हर्सरी आणि आपण फोटोच काढला नाहीये. प्रधानजी या आपण फोटो काढूया. या इकडे. ए तू माझी बायको आहे का नाही? मग 5 मिनिटं का होईना माझ्यावर बायको गत वाक्की. माझ्यावर फोटो काढ की तू. या या आता या. काय एकेकाची जबरदस्ती असते नाही. काय जबरदस्त गोष्ट सांगितली ना तुम्ही महाराज. फोटो तर काढलाच पाहिजे. प्रधानजी हे घ्या आमचा फोटो काढूया. 1-2 तयार ना? नाही कमरेत कमरेत हात घाल कमरेत. कसं काय कसं असं काय यायचं पटकन हात टाकायचा असं. हालू नकोस की. शिकून काय की नसती. 1-2 नंतर 1-2. कोणा रे वरती? कुठं आहे? कशा काय बघताय तुम्ही? काय चाललंय महाराज? वरती कशाला बघताय महाराज तुम्ही? फोटो इकडे काढतोय. लक्ष द्या ना. मला इनाच झालंय पण. काय नाही फोटो नको, आपण सेल्फी काढूयात. या सेल्फी काढूया. आमचा असावा म्हणून एखादा फोटो काढा की आमचा. आता नाही येऊ शकत महाराज. का? रोल संपला हो. काय माझं नशीबच नाही. नाही मला आता फोटो बिटो काय नको. काही चांगला फोटो येत नाही आपला. मला आता खूप कंटाळा आलाय, खूप बोर होते मला. प्लीज
प्लीज माझं मनोरंजन करा. हा मनोरंजन करतो. प्रधानजी राजनर्तिका बोलवून घ्या. काय बोललात महाराज? राजनर्तिका बोलवून घ्या. राजनर्तिका? हा. तुम्हाला काही लाज नर्तिकांना बोलवता इकडे? हो इथे युद्धजन्य परिस्थिती आणि राजा राजनर्तिकांचा डान्स बघतोय. हो कुणी फोटो व्हायरल केला तर? आपण रोल संपलाय की माझा संपला, लोकांचा असेल ना पण. माझं बॅट लगच आहे राव. काय चाललंय? मला खूप कंटाळा आला. प्लीज लवकरात लवकर माझं मनोरंजन करा. अरे पण आता नाचणार कोण? तुम्ही नाचा ना. आमच्या लग्नाचा सरी मीच कसं नाचायची, कसं दिसेल ती? महाराज नाचा ना. नाचा ना, असं काय करताय तुम्ही? अयो बस बसला का माझ्या छाताड तरी बघा. अयो त्यासारखं खालीवर व्हायला लागलं. नाही आता माझ्या बापाच्याने जमणार नाही. नाही जमणार. नाही जमणार. अयो राणी सरकार हाय. आता खुश आहात की नाही तुम्ही? खुश? आय एम सो हॅपी टुडे. राणी सरकार ए, काय चाललंय? ए महाराजा इथून निघायचं आता, कळलं का? हे बघ पडदाने तोंड सांभाळून बोलले का राजा आहे मी. होतात त्या पेपरवर ज्या सह्या केल्यात ना, त्यात अर्ध्या पानामध्ये असं लिहिलंय की अर्ध राज्य शत्रू राष्ट्राला दिलंय आणि अर्ध राज्य प्रधानाला बहाल केलेलं आहे. आणि मग मी तुम्ही राजनर्तक म्हणून दरबारात नोकरी करणार आहात. आणि शेवटच्या 3 पानात असं लिहिलेलं आहे की तुमच्या घटस्फोटाचा अर्ज मी मान्य केलेला आहे, मी सही केलेली आहे. आणि शेवटच्या पानात असं लिहिलेलं आहे आमच्या लग्नाला तुम्ही साक्षीदार म्हणून आहात.